नमस्कार. श्री जी.के. प्रधान लिखित व डॉक्टर रामचंद्र जोशी यांनी अनुवादित केलेली साद देती हिमशिखरे ही कादंबरी आपण वाचत आहोत. आज आपण तिसऱ्या प्रकरणातल्या 5व्या भागातला पुढचा भाग वाचायला घेतो आहोत. मी या विचारात गढलो असताना गुरुदेवांनी डोळे उघडले व ते म्हणाले, माधव, अरे नुसता विचार करून गोष्टी समजत नसतात. मी ताडकन उठलो आणि त्यांच्या पायावर मस्तक ठेवून म्हटले, गुरुदेव, तुम्ही एवढे कृपाळू आहात. आमच्याकरता तुम्ही इतके केले आणि मला तुमच्याबद्दल काय वाटते किंवा तुमच्या उपकाराबद्दल मला वाटणारी कृतज्ञता कोणत्याही शब्दात प्रकटच करता येत नाही. तुम्हाला समजावून घेण्याचा मी आटोकाट प्रयत्न केला, पण माझी बुद्धी त्याबाबत निष्प्रभ ठरते, लंगडी पडते. याबाबत मी जेवढा जास्त विचार करतो तेवढे ते कोडे आणखीनच अगम्य होत जाते. माझा सारा जीवनअवघच तुम्ही बदलून टाकला आहात. याचा शेवट कुठे आणि कशात व्हायचा आहे मला तरी कळत नाही. मी एकच जाणतो की माझे जीवित कसे का घडायचे असे ना, ते तुमच्या हाती सुरक्षित आहे आणि हेच केवढे मोठे समाधान आहे. मला परिणामांची क्षिती नाही, मी त्याची पर्वा करत नाही. मनाची एकच आस आहे की हे शरीर तुमच्या सेवेसी लावावे. पण ते व्हावे कसे या विचाराने मन तडफडते. आणि एवढे करूनही मी तुम्ही केलेल्या उपकारांचा अल्पांशाने तरी उतराई होईन की नाही याबद्दल मन साशंक आहे. गुरुदेवांनी प्रेमभराने माझ्या डोक्यावर थोपटले आणि म्हणाले, माधव, तू अजूनही लहान बालक आहेस. तुला अजूनही कितीतरी गोष्टी शिकायच्या आहेत. जसजशी तुझी या मार्गात प्रगती होईल तसा उमज आपोआप पडेल. मी खरोखरच तुझ्यात वेगळे असे काहीच केलेले नाही, तेव्हा उपकाराने भारावून जाण्याचे व तसला विचार करण्याचे काहीच कारण नाही. अजून आपणा दोघांना बरेच अंतर काटायचे आहे. आणि तुला मी एकदा सांगितले आहे ना, भूत आणि भविष्य काळाबद्दल तू यत्किंचितही चिंता करण्याचे कारण नाही. वर्तमान काळाचा, चालू क्षणाचा जास्तीत जास्त चांगला उपयोग करून घेण्याचे काम तुझे. आणि त्याही दृष्टीने तुला सांगतो, तुझी प्रगती छानच आहे. ते अंथरुणावरून उठले व आम्ही जेवणघरात आलो. जेवण झाल्यावर आम्ही विनायक दादाच्या खोलीत गेलो व रोग्याच्या प्रकृतीत इष्टतो फरक पडत आहे हे पाहून गुरुदेवांनी समाधान व्यक्त केले. विनायकने डोळे उघडले व गुरुदेवांना दोन्ही कर जोडून अभिवादन केले. गुरुदेव म्हणाले, विनायक, तुला आता कसलीही काळजी नको. संकट टळले. फक्त तू विश्रांती घे. उद्या सकाळी आपण पुन्हा भेटूच. गुरुदेवांकरता खोली तयार करण्यात आली आणि त्यांना घेऊन मी त्यांच्या खोलीत गेलो. विनायक दादाची प्रकृती सुधारत आहे हे पाहून मलाही बरे वाटले. त्या दिवशी आम्ही सर्वजण जरा लवकरच झोपलो. शांत झोप लागली त्या रात्री व दुसऱ्या दिवशी उठलो तेव्हा चांगले ताजेतवाने वाटत होते. मी गुरुदेवांच्या खोलीत जाऊन ते झोपले आहेत की काय ते पाहायला गेलो. तो खोली रिकामीच होती. चौकशी करता कळले की मोठ्या पहाटेच गुरुदेवांनी स्नान उरकले व ते बाहेर गेले आहेत. वहिनीने सांगितले की ती जागी होती. तिने सकाळचे दूध गुरुदेवांना दिले व कुणालासे भेटायला गुरुदेव बाहेर गेले आहेत. तिने हेही सांगितले की त्यांच्या दिमतीला त्यांनी आपली मोटारही दिली आहे. 10 वाजेपर्यंत परत यायचे गुरुदेवांनी कबूल केले आहे. मला का उठवले नाहीस मी विचारले तेव्हा वहिनी म्हणाली, गुरुदेवच म्हणाले, नको, झोपू द्या त्याला. सकाळचे 9 वाजले. बंधूंची प्रकृती तपासायला डॉक्टरांचे त्रिकूट आले. प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत असलेली पाहून त्यांनाही आश्चर्य वाटले. आता संकट टळले होतेच, पण प्रकृतीही झपाट्याने सुधरत होती असे त्यांचेही मत पडले. ते म्हणालेही, विनायक, तुझ्या प्रकृतीत एकदम आराम पडला याबद्दल तुझे अभिनंदन. जी सुधारणा झाली ती आमच्या औषध योजनेने झालेली नाही हे आम्ही एकमुखाने कबूल करतो. ही सर्व गुरुदेवांच्या कृपेची देणगी आहे. आम्ही तर खरोखरच चक्रावून गेलो आहोत. विनायकला बोलता येण्या इतपत आता शक्ती आली होती. तो म्हणाला, केवळ गुरुदेवांमुळे मी वाचलो. घरात आनंदी आनंद पसरला होता. मोठ्या वहिनींना तर भावनावेग आवरत नव्हता. प्रकृतीची काळजी घेऊन प्रकृतीत दिसणारा फरक कायम टिकवा आणि छान बरे व्हा असे रोग्याला सांगून डॉक्टर खोलीबाहेर पडले. दिवाणखान्यात जमलेल्या सर्वांना चहा दिला. तोच गुरुदेवांनी दिवाणखान्यात प्रवेश केला. सर्वजण अत्यादराने उठून उभे राहिले. गुरुदेवांचा चेहरा नेहमीसारखा हसतमुख होता. ते एका खुर्चीवर येऊन बसले व त्यांनी सर्व डॉक्टरांना विचारले की रोग्याची तपासणी झाली का. सर्व डॉक्टरांच्या माना खाली झुकल्या व ते म्हणाले, गुरुदेव,
ही सर्व आपली लीला होय. आम्ही आमचा पराजय मान्य करतो. खरोखरच हा एक आध्यात्मिक चमत्कार म्हणावा लागेल. इतके दिवस मनुष्य कोणकोणत्या शक्ती आत्मसात करू शकेल याबद्दल नुसते ऐकत होतो. आज आम्ही प्रत्यक्ष पाहिले. आम्ही आमच्या वैद्यकीय ज्ञानाबद्दल निशंक होतो आणि आम्ही खात्रीपूर्वक या निर्णयाप्रत आलो होतो की विनायकला कोणतीही शक्ती आता वाचवू शकत नाही. त्याची प्रकृती सुधारण्यापलीकडे हाताबाहेर गेली होती. आता आमचा भ्रमनिरास झाला आहे. आम्हाला अज्ञात, कदाचित रूढ विज्ञानालाही अगम्य अशी शक्ती जगात आहे की जी मृत्यूच्या दाढेतून ओढून मानवाला आयुष्य प्रदान करू शकते. तो निव्वळ चमत्कार नाही, पण जे घडले ते कसे हे बुद्धीच्या आवाक्याबाहेरचे एक सत्य मात्र आहे खास. गुरुदेव म्हणाले, यात काहीही अलौकिक नाही, अगम्य नाही की अशास्त्रीय नाही. आपण ज्या समाजात वावरतो, ज्या तऱ्हेचे शिक्षण आपण घेतलेले असते, ज्या स्थितीत व भोवतालच्या वातावरणात आपण वाढतो, त्यातून एक प्रकारचा अहंभाव उत्पन्न होत असतो की मी मोठा विद्वान, चतुर, ज्ञानी, बुद्धीच्या जोरावर मी काहीही समजू शकतो, कसल्याही विषयात अवगाहन करू शकतो, जाणू शकतो, वाटेल ते आकलन करू शकतो. कुठलीही घटना, गोष्ट किंवा अपूर्व देखावा आपल्यासमोर आला आणि त्याबद्दल आपणाला काही समजू शकले नाही किंवा बुद्धीने त्याचा अन्वय लावता आला नाही की आपण चमत्कार, आध्यात्मिक गूढ, अतिमानव शक्ती वगैरे नामाभिधाने देण्याची सर्वसामान्य प्रथाच आहे. दुसऱ्या शब्दात म्हणायचे तर आपले त्याबद्दलचे अज्ञान झाकण्याकरता या शब्दांचा आपण अवलंब केलेला असतो. शिक्षण काय किंवा अज्ञान काय आपण एका विशिष्ट पठडीतून किंवा चाकोरीतून घेत असतो. जसजशी प्रगती होते तसतसे आपण त्याला नवीन संशोधन, नवा शोध असे नाव देऊन काहीतरी नवे शोधून काढल्याचा दावा सांगू लागतो. ज्याचा अजून शोध लागलेला नाही, जे अजून अज्ञातच राहिले आहे, ते समजावून घेण्याचा आपण प्रयत्नच करीत नाही, कारण ती वाट तितकीशी वहिवाटाची मळलेली नसते. धोपट मार्ग सोडून जो या नव्या प्रांतात वावरतो त्याला अतिमानुष किंवा ईश्वरी म्हणून त्याच्या कृतींना अलौकिक, अद्भुत या सदरात ढकलायचे एवढेच आपल्याला ठाऊक असते. या पलीकडे जाऊन कोणी शोध करू इच्छित नाही, पण तेच एखाद्याने करायचे ठरवले नि या अद्भुततेच्या मुळाशी जाण्याचा, ते काय आहे हे तपासण्याचा निश्चय करून गूढ रहस्य उकळण्याचा एखाद्याने प्रयत्न केला, अर्थात त्याला अतिशय चिकाटी, दीर्घोद्योग व मेहनत हवीच, तर आढळून येईल की हेही एक स्वतंत्र शास्त्र आहे आणि त्याची फलिते, निर्णय आणि सिद्धांतही तुमच्या भौतिकशास्त्रातील शोधाप्रमाणेच शास्त्रशुद्ध आहेत. त्या शोधांचा उपयोग दैनंदिन जीवनात केला जात नाही आणि त्याला तशी कारणेही आहेत. हजारो वर्षे खर्च करून शेकडो बुद्धिमंतांनी या मार्गात जे ज्ञान मिळवले आहे त्याचे आपल्या हाताशी सध्या असलेल्या थोड्या अवधीत काहीच विवरण करता येणार नाही आणि केले तरी तुम्हाला ते सहजी समजणारही नाही, कारण ते शास्त्रच असे आहे की त्याचा गंभीरपणे व सतत निदिध्यासाने अभ्यास केला तरच त्याचा एखाद दुसरा कण हाती लागायचा. दीर्घकालीन तपश्चर्या आहे ती विद्या आत्मसात करायची तर अपरंपार कष्ट आहेत त्यात, आणि तेही किती, वर्षानुवर्षे, कदाचित सारी हयातही खर्ची घालायला लागायची. यावर एक डॉक्टर म्हणाले, गुरुदेव, तुमचा मुंबईत मुक्काम किती दिवसाचा आहे? तुमचे या विषयावर एखादे व्याख्यान ठेवले तर? गुरुदेवांनी यावर फक्त स्मित केले. ते म्हणाले, मी लवकरच मुंबई सोडून जाणार आहे, तेव्हा तुमची इच्छा असेल तर पुढील खेपेला जेव्हा मी मुंबईला येईन तेव्हा या विषयावर मी तुम्हाला आणखी काही माहिती देईन. त्याच दुपारी गुरुदेवांनी बंधूंना सुचवले की सायंकाळी ते मुंबई सोडून जाणार आहेत. माझ्या बंधूंनी विनंती केली की काही दिवस आणखी गुरुदेवांनी राहावे. वहिनीने तर गळच घातली, त्यांना बरे वाटेपर्यंत तरी राहा. गुरुदेव म्हणाले, हे बघ विनायक, संपूर्ण बरे वाटायला अजून थोडे दिवस लागतील. विनायक दादाने मान तुकवली व आग्रह केला नाही. गुरुदेवांनी लागलीच आजाराची खोली सोडली. मीही त्यांच्या पाठोपाठ बाहेर पडलो. खोलीत शिरताच त्यांनी दाराला कडी घातली व ते खुर्चीवर बसले. मी त्यांच्या पायाशी बसलो. गुरुदेव म्हणाले, माधव, मी काय सांगतो ते नीट ऐक. ते काय सांगतात याबद्दल मला कुतूहल होते, म्हणून त्यांच्या तोंडून बाहेर पडणाऱ्या शब्दांची मी अवधानपूर्वक वाट बघत होतो. गुरुदेव म्हणाले, तुझी प्रगती पाहून मी फार खुश झालो आहे, परंतु एवढ्यावर संपलेले नाही. अजून फार मोठा पल्ला गाठायचा आहे, तेव्हा आता जरा वेग वाढवायला हवा.
मी सांगितलेले आसनादी प्रयोग नि उपासना तू छान केली आहेस. अंतर्मनाचे अवलोकन कसे करायचे तेही तुला साधले आहे. परंतु या दोघांमध्ये जो समन्वय साधायला हवा तो आलेला नाही. त्यामुळे अनुभव व त्यातून ज्ञान पैदा करण्याची प्रक्रिया अजून साधायची आहे. मी सांगितलेले ते तसे तू यथास्थित केलेस, पाळलेस. परंतु तू जे केलेस त्याबाबत निरीक्षण करून ते जे काय करीत आहेस व तुला जो अनुभव येत आहे त्याचा परस्पर संबंध काय हे तू अजूनही पडताळून पाहिलेले नाहीस. नुसते सांगितले तसे करण्यातही चूक होत आहे आणि ते घालवणे जरूर आहे आणि त्याचाच मी सदैव निषेध करीत आलो आहे. गुरुदेवांची माझी यापूर्वी जी भेट झाली त्यावेळेपासून या क्षणापर्यंत मला आलेले अनुभव मी त्यांना निवेदन केले. ते म्हणाले, ठीक आहे, मला आनंद आहे तो यात की तू योग्य मार्गात आहेस. परंतु हे जे तुझे अनुभव आहेत ते या मार्गात असणाऱ्यांच्या दृष्टीने इतके प्राथमिक व मामूली आहेत की त्यामुळे तू स्वतःची फसवणूक करून घेऊ नकोस. या अनुभवांकडे फक्त एवढ्या एकाच दृष्टीने पाहायचे की आपली साधना बरोबर योग्य मार्गाने चालली आहे की नाही, याचे ते निकष आहेत. त्यामुळे साधनेत शैथिल्य येता कामा नये. जीवनात ही वेळ अत्यंत आणीबाणीची आहे आणि तुला सावधपणे राहायला हवे. माझी खात्री आहे की तू आपल्या प्रयत्नात हमखास यशस्वी होशील आणि मीही तुझ्याकडून कोशिश करून राहिलो आहे की तुझ्याबद्दल मी बाळगलेल्या अपेक्षांना तू तंतोतंत उतरशील. मी त्यांच्यापुढे नतमस्तक झालो आणि त्यांनी आपले दोन्ही हात माझ्या मस्तकावर ठेवले. मी माझे डोळे मिटले. कसली तरी सुख संवेदना होत होती. एक तऱ्हेचा चैतन्याचा प्रवाह माझ्या शरीरातून वाहत आहेसा वाटला. तो अनुभव अत्यंत सुखाचा वाटला. अशा स्थितीत थोडाच वेळ मी होतो. मी जेव्हा डोळे उघडले तेव्हा गुरुदेव खुर्चीत तसेच बसलेले आढळले. माझे मस्तक त्यांच्या पायावर होते. गुरुदेव म्हणाले, माधव, तू तुझ्या सध्याच्या जीवनक्रमाबद्दल किंवा नोकरी पेशाबद्दल यत्किंचितही चिंता करू नकोस. त्यात आपोआपच अगदी नैसर्गिकरित्या बदल घडून येईल. नंतर आम्ही दोघेही जेवणघरात आलो. घरातील सगळी माणसे गुरुदेवांना त्यांच्या गमनापूर्वी अभिवादन करायला जमली होती. ते माझ्या बंधूंच्या खोलीत गेले, त्याला आशीर्वाद दिला आणि सर्वांचा निरोप घेऊन ते बाहेर पडले. मी त्यांना पोचवायला स्टेशनवर गेलो होतो व त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी त्यांचे मद्रासचे तिकीट काढून त्यांना दिले. माझ्या बंधूंच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा होत होती. आठवडाभरात मी पुन्हा दिल्लीला आलो. अर्थात मुंबई सोडण्यापूर्वी घरातील सर्वांना मी जाणीव दिली होती की सरकारी नोकरी सोडून मी माझे उर्वरित आयुष्य शाश्वत सुख व सत्याचा शोध घेण्यात घालवायचे ठरवले आहे. मला वैवाहिक जीवनाची ओढ नाही ना मला अशी ईर्ष्या उरली आहे की नोकरीत पगारवाढ किंवा अधिकारपदात बढती मिळावी. सरकारी नोकरी करीत राहण्यात आता काही अर्थच उरला नाही. शिवाय अविवाहित राहून जन्मभर पुरेल इतकी तरतूद माझी अगोदरच झालेली आहे. या विचारांच्या अनुरोधाने प्रत्यक्ष पाऊल उचलण्यापूर्वी त्यांना आगाऊ कळवण्याचे अर्थातच मी आश्वासन दिले होते. भाग 6. दिवस जात होते. मुंबई सोडून जवळजवळ वर्ष होऊन गेले होते. माझी प्रकृती छान होती आणि माझे चालले होतेही सर्व काही छान. मी माझ्या मार्गात मोठ्या उत्साहाने व जोमाने प्रगती करत होतो. जीवन हेतू स्वतःहूनच माझ्यापुढे उकलत होता. एक एक गोष्ट अशा तऱ्हेने स्पष्ट होत होती की जीवनातील सत्ये त्यांच्या निरनिराळ्या पैलूंसह उलगडत जात होती. एकाकी जीवन व्यतीत करताना मला एक प्रकारचे सुख वाटू लागले होते. सामाजिक चळवळींचा रंग माझ्यापुरता तरी उडून गेला होता. मला त्याबद्दल काहीच आकर्षण राहिले नव्हते. त्यांचे वैयर्थ्य मला दिवसानुदिवस जास्त उमगू लागले होते. जीवनाकडे पाहण्याच्या माझ्या दृष्टिकोनातून होत असणारा बदल माझ्या मित्रांच्याही लक्षात येऊ लागला होता आणि त्याबद्दल त्यांनी अनेक वेळा आश्चर्यही प्रदर्शित केले होते. पण मी यत्किंचितही विचलित झालो नव्हतो. सकाळचे वर्तमानपत्र वाचून संपल्यावर चहा घेण्याच्या तयारीत मी होतो. इतक्यात लक्षात आले की विनोदिनी बंगल्याचे फाटक उघडून आत प्रवेश करीत होती. तिची प्रकृती आदर्श दिसत होती आणि एकंदर नूरही चांगला होता. टेनिस खेळून घरी जाता जाता ती मध्येच थांबली होती. मी तिला खुर्ची दिली व नोकराला तिच्याकरता चहा आणायला सांगितले. तिच्या चेहऱ्यावरून दिसत होते की काहीतरी गमतीदार हकीकत सांगायला ती मुद्दाम आलेली आहे. ती म्हणाली, माधव, कारण काही असेल पण अलीकडे तू आम्हाला टाळीत असतोस याबद्दल आमचे सर्वांचे एकमत झाले आहे. असे करण्याचे कारण तरी काय?
हे निदान मला तरी सांगशील का? आमच्यापेक्षा इतर कुठे मन रमण्यासाठी मित्रमंडळी तुला मिळाली आहेत असे मला तरी वाटत नाही. ऑफिसात काम जास्त असते म्हणून तुला आमच्याकडे यायला सुद्धा वेळ मिळत नाही असे कारण सांगशील तर ते सुद्धा पटण्यासारखे नाही. तेव्हा आज मी ठरवूनच आले आहे की राजर्षी आम्हाला का टाळतात याची एकदा शहानिशा करूनच मग घरी परतायचे. माझ्या मातापित्यांचे म्हणणे असे की तुझ्या या रुसव्याला मी कारण आहे. तू अलीकडे क्लबवर खेळायलाही येत नाहीस, त्यामुळे तुझ्या खेळकर सहवासाच्या अभावी सर्वांना कसे चुकल्यासारखे वाटते. मी यावर मोठ्याने हसलो आणि म्हटले, कुमारी गुप्ता देवी, तुम्ही एकेवेळी इतके प्रश्न एकदम विचारले आहेत की त्या सर्वांची एकदम उत्तरे देणे मला तरी कठीण झाले आहे. विश्वास ठेव अगर ठेवू नको, पण पहाटे 4 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत मी कामात इतका गुंतलेला असतो सध्या की बंगल्याबाहेर पाऊलसुद्धा टाकायला मला फुरसत मिळत नाही. रात्री 10 नंतर मग मी दमून झोपतो. क्लबवर जायला किंवा मित्रमंडळींना भेटायला मला मोकळा वेळच उरत नाही बघ. विनोदिनी म्हणाली, माधव खरे सांग, ऑफिस सुटल्यावर कसले काम असते तुला की ज्यामुळे तुझ्या स्नेहांना सुद्धा तुला भेटता येऊ नये? मी उत्तरलो, ऐक तर, माझ्या कामाचे स्वरूप तुला सांगितले तर तुला कळणार नाही आणि तरीही मी ते सांगितलेच तर तू मला मूर्खातच काढशील, कारण माझ्या कामाचे महत्त्व तुला पटण्यासारखे नाहीच मुळी. तू बडे बाप की बेटी, लाडवलेली. जीवनात गंभीरपणे विचार करायचा असतो याचा ओझरता सुद्धा विचार तुझ्या डोक्यात येणे शक्य नाही. ती म्हणाली, ठीक आहे म्हटलं दुड्ढाचार्य, तुमच्या कामाबद्दल नुसती ओझरती कल्पना तर द्याल, पाहूया मला त्याचा कितपत बोध होतो ते. मी म्हणालो, थोडक्यात सांगायचे तर मी संन्यास घेण्याची तयारी करत आहे आणि म्हणूनच मी जनसंपर्क टाळतोय आणि त्यात तुझ्यासारख्या सुंदर मुलीचा सहवास तर सर्वप्रथम. तरुण संन्यासाच्या दृष्टीने तुझ्यासारख्या सुंदर मुलीचे लावण्य किती धोकादायक असते याची तुला कल्पना नसेल तेव्हा तुझ्या लक्षात आलेच असेल की माझे हे सारे प्रयत्न स्वतःला वाचवण्याकरता चालले आहेत. विनोदिनी म्हणाली, तुझ्या एकाही शब्दावर माझा विश्वास नाही. खरे लपवण्यासाठी माझी भलावण चालवली आहेस असेच मला वाटते. आता मुद्द्याला हात घालायचा तर आज सकाळीच मी तुझ्याकडे आले ती आज तू आमच्याकडे जेवायला यावेस म्हणून आमंत्रण द्यायला. नुसते बोलावणे करून तू येणार नसलास तर तुला खेचून घेऊन येण्याबद्दल मला माझ्या आईवडिलांनी सांगितले आहे. मी म्हणालो, तुझ्या मातापित्यांची ही आज्ञाच असेल तर मी जरूर पाळीन. नंतर आम्ही जवळजवळ तासभर आमच्या दोघांच्या मित्रमंडळीबद्दल व परिचितांबद्दल गप्पा मारल्या आणि सायंकाळी ठीक 7 वाजता आलीच पाहिजे असे पुन्हा बजावून विनोदिनी घरी गेली. विनोदिनी गेली आणि तिच्या बोलण्यावरच मी विचार करू लागलो. मी ठरवूनच माझ्या स्नेही व मित्रमंडळींना गेले कित्येक दिवस टाळत होतो आणि कित्येक दिवसात क्लबवर खेळायलाही गेलो नव्हतो. दिवसानुदिवस परिचितापासून मी अलग पडत चाललो होतो, कारण समाजात मिसळण्याचा मला उबग आला होता. गेल्या वर्षभरात मी काय साधले हा एक प्रश्नच होता. मी वर्षाचा आढावा घेऊ लागलो तेव्हा माझ्या लक्षात आले की जमेच्या बाजूला मला कितीतरी नवनवे अनुभव आले आहेत, जे आजपर्यंत कधी माझ्या कल्पनेत सुद्धा आले नव्हते. जीवनदृष्टीमध्ये ज्याप्रमाणे कमालीचा फरक पडला होता त्याप्रमाणे जीवनातील एकेका गोष्टीचे मूल्यमापन करण्याचे गमकही साफ बदलले होते. बुद्धिनिष्ठ दृष्टिकोनातून ते कधीच अनुभवास आले नसते, कारण बुद्धीच्या टप्प्यातच नाहीत असे अनुभव मी गेल्या वर्षात घेतले होते. त्या अनुभवांचे अज्ञात स्वरूप चमत्कारिकरित्या माझ्यापुढे उकलत गेले होते. अर्थात गुरुदेवांनी ज्या कृती अगर साधना मला करायला शिकवल्या व दररोज करायला सांगितल्या त्याचे हे फलित होते हे उघड होते. इतके असूनही मी कुठे जात आहे, माझ्या पुढील इप्सित काय नि त्यापरत मी जातो आहे नि कसे याची उकल मात्र काहीच निश्चितपणे अजून तरी झाली नव्हती. अर्थात एकदा मी स्वतःला गुरुदेवांचे सर्वस्वी स्वाधीन केल्यावर माझ्या भवितव्य काय आहे याचा विचारसुद्धा गौण ठरतो. गुरुदेवांच्या सूचनेप्रमाणे मला वागता येत आहे याचाच मला फार आनंद वाटत होता. म्हणूनही असेल कदाचित या सर्व साधनेचा शेवट काय याबद्दल मी संपूर्ण बेफिकीर होतो. एक गोष्ट येथे नमूद करण्यासारखी आणि आश्चर्यकारक आहे की ऑफिसमधील अति अवघड काम व घरी आल्यावर साधन मार्गातला होणारा शारीरिक व मानसिक ताण एवढा पडत होता तरी मला कधी थकवा वाटत नव्हता की दमल्यासारखे वाटत नव्हते. माझी शरीर प्रकृती उत्तम होती व मनानेही मी सदैव ताजातवाना होतो.
आता गुरुदेवांना भेटण्याची व्याकुळताही नव्हती, कारण अंतर्यामी एक प्रकारची खात्री वाटत होती की योग्य वेळी ते आपणहून भेटतीलच. साधनेची तीव्रता जितकी मी वाढवत होतो तेवढा उत्साह व शक्ती वाढत होती नव्हे, मला पुरून उरत होती. हे लक्षात येण्याइतके स्पष्टपणे अनुभवास येत होते. ती शक्ती मी हाती घेतलेल्या कार्याकडे लावायची एवढेच माझ्या स्वाधीन होते. त्यामुळे मी इतर चळवळी अगर हालचालीत माझा शक्तिव्यय होऊ देत नव्हतो. याकरता त्यांना मी छेद दिला होता. माझ्या आईवडिलांच्या मृत्यूपासून नाही म्हटले तरी माझ्या कुटुंबियांपासून मी वेगळा पडलोच होतो. त्यामुळे त्यांच्याबद्दलही चिंता करण्याचा प्रश्नच उद्भवत नव्हता. माझी पैशाबाबतची व्यवस्थाही इतकी सुसूत्रपणे आखली गेली होती की त्याबाबतही काळजी मिटलेली होती. अशा प्रकारे सर्व दृष्टीने भगभगीपासून दूर असे शांत व आरामशीर जीवन मी जगत होतो. कसला म्हणून कसलाही त्रास असा मला नव्हताच. रात्री बरोबर 7च्या सुमारास मी गुप्तांच्या घरी भोजनासाठी गेलो. मला पाहताच उभय पतीपत्नींना मनापासून बरे वाटले असे दिसले. विनोदिनीने जे प्रश्न सकाळी विचारले तेच प्रश्न पुन्हा त्या दोघांनी विचारले. कोणा समर्थ गुरुच्या मार्गदर्शनाखाली मी अध्यात्मातील गूढ तत्वाचा मागोवा घेत आहे हे श्री गुप्तांच्या लक्षात आले होते व त्यांचा त्यावर विश्वासही बसला होता. तरी पण त्यांनी मोठ्या तळमळीने मला सांगितले की माझा हा प्रयत्न म्हणजे विस्तवाशी खेळ आहे. त्यांनी मला हेही ऐकवले की कितीतरी मी म्हणणाऱ्या बुंदीबंतांनी या अध्यात्माच्या नादाने आपल्या उज्ज्वल कर्तृत्वाची व भव्य भवितव्याची राखरांगोळी केली आहे. कारण हे जगच काल्पनिक आहे, भ्रामकनी फसवे आहे. आध्यात्मिक जीवन पत्करून मनःशांती आत्मसात करायला भौतिक जीवनाचा बळी देण्याचे कारणच नाही मुळे. ते पुढे म्हणाले, भौतिक जगात ऐश्वर्य संपादून आध्यात्मिक जगातही अधिकार कमावलेले लोक माझ्या पाहण्यात आहेत. तुझ्यासारख्या होतकरू कर्तृत्ववान तरुणाने आयुष्यातील सर्व सुखांना पायाशी लोणन घ्यायला लावायचे ते सोडून जे बुद्धीला पटत नाही नि म्हणून शहाणपणाचे ठरत नाही त्या प्रांतात पाऊल टाकायचे ठरवणे कसेसेच वाटते. जे व्यक्त आहे, ठाम आहे ते सोडून अव्यक्ताच्या काल्पनिक सुखाच्या मागे धावणे मला तरी वेडेपणाचे वाटते. तेव्हा अजूनही वेळ गेलेली नाही. गंभीरपणे तू काय करत आहेस याबद्दल पुन्हा विचार करून पावले टाक. वयाने तुझ्यापेक्षा मी मोठा आहे म्हणून केवळ मी हा उपदेश करत नाही, तर तुझ्याबद्दल माझ्याही हृदयात एक कोपरा आहे, तेथे कळ उठते म्हणून मी इतके पोटतिडकीने बोलतोय. ज्याच्या स्वरूपाबद्दल निश्चित कल्पना नाही त्याच्या पायी तुझ्या यशस्वी जीवनाचा होम तू करू नयेस. जेवण फार रुचकर झाले होते व आमच्या गप्पाही इकडच्या तिकडच्या विषयावर चालल्या होत्या. सौ गुप्तांनी गुरुदेवांबद्दल, त्यांनी सांगितलेल्या साधन मार्गाबद्दल व मी त्याप्रमाणे कसे आचरण करतो याबद्दल प्रश्नाची फैर धरली. मी त्यांची मामूली उत्तरे देऊन माझी कशीबशी सुटका करून घेतली, कारण या वायफळ प्रश्नांनी उत्तरे देण्याच्या मनस्थितीतही मी नव्हतो. घरी परताला रात्रीचे 10:30 होऊन गेले होते. मला कितीतरी वेळ झोपच येईना. प्रत्यक्षाला सोडून काल्पनिक अप्रत्यक्षाकडे मी निरर्थकपणे धावत आहे या श्री गुप्तांच्या शेऱ्याने माझ्या डोक्यात विचारांची गर्दी उसळली होती. काहीतरी काल्पनिक नि मायावी गोष्टींच्या पाठीमागे लागून मी खरेच का बहुमोल जीवन मातीमोल करत आहे? हा खरोखर विचार करण्यासारखा प्रश्न होता. प्रत्यक्ष ठाम म्हणजे तरी काय? परंपरागत विचारांनी किंवा ऐतिहासिक सत्य म्हणून ठरलेले जी आठवणपूर्वक जाण तेच ना आपण ठाम प्रत्यक्ष म्हणून म्हणतो. श्री गुप्तांनी इतकी माया जोडली आहे. त्यांचे कुटुंबही फक्त 3 माणसांचे सीमित, पण म्हणून ते नक्की सुखी आहेत का? भौतिक जगात स्वप्रयत्नाने मिळवलेले यश व संपत्ती जर मानवाला सुख देऊ शकत नसेल तर भौतिक सुखाच्या मागे धावत जीवन व्यतीत करण्यासारखा मूर्खपणा नि अधपात तो कुठला? मनुष्याला आपले सारे आयुष्य, सर्व शक्ती विषय प्राप्तीकरता, ऐहिक जीवनात यशस्वी होण्याकरता खर्च करावी लागते आणि शेवटी इतकी धडपड करूनही सुखा समाधानाचा कणही हाती लागला नाही म्हणून भ्रमनिरास होऊन जीवन फुकट गेले असे म्हणत म्हणत भग्नहृदय होऊन त्याला शेवट गाठावा लागतो ना. असे जर आहे तर ज्या मार्गाने जाऊन संत महंत जीवनात सुखशांती समाधानाचे मेरुमणी झाले तो मार्ग धरणे जास्त संयुक्तिक व शहाणपणाचे ठरत नाही का? बहुतांशी लोकांच्या चालीने ती वाट मळलेली नाही म्हणून ती त्याज्य ठरू शकते. स्वामीजींनी गुरुदेव ही 2 उदाहरणे तर माझ्या समोर आहेत. ते नुसते वरवर सुखीनी समाधानी दिसतात हे खरे नसून ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे सुख समाधानाचे जीवन जगत आहेत हे खरे नव्हे का?
इतक्या दिवसांच्या त्यांच्या सहवासात ते खोटे बोलत असतील असे मला तरी जाणवत नाही. नि खोटे बोलून वाईट मार्गाला लावायचे त्यांना प्रयोजन तरी काय? मी कुटुंबातून अलग पडलोच आहे आणि लौकिक जगात अडकून पडण्यासारखे काहीही बंधन मला उरलेले नाही. सुखाच्या कल्पनेत इंद्रियांना उपभोगायला मिळणारे सुख एवढेच अभिप्रेत असेल तर जे आंतरिक सुख मला मिळत होते त्याची सर कशालाही येण्यासारखी नव्हती. ऐहिक सुख हे क्षणिक, पण आध्यात्मिक आंतरिक सुख निश्चितपणे शाश्वत, सदैव टिकून राहणारे असते. स्वामीजी व गुरुदेवांची भेट झाल्यापासून मी जे जे काय करीत आलो त्याबद्दल खंत, खेद व पश्चाताप पडण्यासारखे अजून एकदाही काहीही झालेले नाही. तेव्हा उर्वरित आयुष्यात अतिंद्रिय शक्तीची उपासना करणे हेच माझे ध्येय. अध्यात्मशास्त्रातील गूढ विद्येचा व ते गूढ आपण उकलावे याचा माझ्या मनावर इतका पगडा बसला आहे की आता पाय मागे घेणे नाही. माझा निश्चय कोणत्याही अर्थाने अंधारात झोकलेली उडी नसून अंधाऱ्या मार्गातून ज्ञानमय ज्योतीकडे माझा प्रवास चालला आहे व त्यामुळे माझे जीवन उजळूनच निघणार आहे अशी माझी खात्रीची भावना होती. जे आयुष्य फारच थोड्यानं साधते ते साधून त्यात मी यशस्वी होणार असा मला आत्मविश्वास वाटत होता. या आणि अशा विचारात मध्यरात्रीनंतर मला केव्हा तरी झोप लागली असावी. दुसऱ्या दिवशी सायंकाळी कचेरीतून घरी आलो तो गुप्ता पतीपत्नी माझी वाट पाहत थांबली होती असे आढळले. ते का आले असावेत याचा अंदाज मला काहीच करता येईना. वाटले आले असतील झाले सहजच. इकडच्या तिकडच्या औपचारिक गोष्टी झाल्यावर मी विचारले, काय इकडे कुठे आजच? मी तेही दोघेच, काही विशेष? श्री गुप्ता म्हणाले, होय, मनात काही योजूनच आलो आहोत तुझ्याकडे. एका महत्त्वाच्या विषयावर तुझ्याशी बोलायचे आहे आम्हाला. थोडा वेळ थांबून ते म्हणाले, विनोदिनीचे लग्न शक्य तितक्या लवकर उरकावे असे म्हणतो आहोत आम्ही. मी तिला पुरेसे शिक्षण दिले आहे व त्याकरता पैसा खर्च करायला मी मागे पुढे पाहिलेले नाही. मी व सौ आता वृद्ध होत चाललो आहोत. तेव्हा आपल्या डोळ्यादेखत तिचे दोनाचे 4 हात करून द्यावे नि संसारात तिला सुखी झालेली पाहावी असे साहजिकच वाटू लागले. तिने आपला जोडीदार स्वतःच निवडावा म्हणून आतापर्यंत सर्व काही केले, पण इतक्या दिवसांच्या अनुभवावरून तशी निवड तिला करता आलेली दिसत नाही. तेव्हा आता आम्हीच तिच्याकरता स्थळे पाहायला सुरुवात करायचे ठरवले. पुन्हा जरा वेळ थांबून ते पुढे म्हणाले, माझे स्वतःचे लग्नही आम्ही उभयतांनी ठरवले. आमचा प्रीतिविवाह आहे नि कदाचित तुला ठाऊक नसेल, आंतरजातीय विवाहही आहे. फारच थोड्या लोकांना हे सत्य माहीत आहे. मी माझ्या जातीच्या बाहेरच्या मुलीशी लग्न केल्यामुळे मला वाळीत टाकण्यात आले नि वडिलांनीही माझा संबंध तोडल्याने मला माझ्या लहानपणीच घरदार सोडून बाहेर पडावे लागले. आरंभीची कित्येक वर्षे आम्ही अत्यंत हालात काढली. तुटपुंजी मिळकत, कुणाचाही आधार नाही, कारण आम्ही बहिष्कृत. परंतु मोडेन पण वाकणार नाही अशी जिद्द बाळगून दिवसाची रात्र केली, अपरंपार कष्ट केले नि हा दिवस दिसला. वडिलांनी शेवटी माझ्यावरील राग सोडला होता, पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती, कारण तोपर्यंत मी पुष्कळच सावरलो होतो. जीवन स्थिरस्थावर झाले होते. साहजिकच माझ्या मुलीने आपल्या जातीच्याच मुलाशी लग्न करावे असा माझा कधीच आग्रह नव्हता. मात्र मुलगा हुशार, तरतरीत व होतकरू व कर्तृत्ववान असावा एवढीच आमची अपेक्षा होती. माझे नि आमच्या बाईसाहेबांचे तुझ्याबाबत फार चांगले मत झाले आहे, तेव्हा तुलाच विचारावे असे ठरवून आम्ही आलो आहोत. विनोदिनीची नि तुमची इतक्या दिवसांची चांगली ओळखही आहे, तेव्हा तिच्याशी लग्न करण्याबाबत तुझे काय मत आहे? मी उत्तरलो, स्वतःच्या मुलीसाठी मागणी घालण्याइतके माझ्याबद्दल तुमचे चांगले मत आहे याबद्दल प्रथमतः तुमचे आभार. माझेही विनोदिनीबाबत फार चांगले मत आहे, पण तुम्हाला मी कालच सांगितले ना की लग्नाच्या फंडात मी पडायचे नाही असे ठामपणे ठरवले आहे, कारण मला आजन्म अविवाहित राहायचे आहे. पुष्कळ दिवसापर्यंत सर्व बाजूंनी यथातथ्य विचार करूनच मी हा निर्णय घेतला आहे. या निर्णयाप्रत येण्याला कसलीही प्रतारणा व अपेक्षाभंग किंवा मनोभंग कारणीभूत झालेला नाही. विनोदिनीला उत्तम जीवनसाथी मिळून तिचा संसार सुखाचा व्हावा असे मलाही वाटते आणि आता तिचे लग्न करायचा तुमचा बेत निश्चितच झाला आहे, तर मीही तिच्याकरता चांगले स्थळ मला दिसले तर आपणाला जरूर कळवीन. त्यावर श्री गुप्तांनी माझ्याच ऑफिसमध्ये काम करीत असलेल्या माझ्यापेक्षा दुय्यम श्रेणीच्या अधिकारावर असलेल्या श्री सेन नावाच्या बंगाली तरुणाबद्दल माझ्याजवळ चौकशी केली. मी एकदम म्हणालो, खरंच सेन व विनोदिनीचा जोडा छान जमेल. सेन हा चांगला उमदा आणि होतकरू मुलगा आहे, तरुण आहे, उच्च शिक्षण लाभलेला आहे
ती बंगालमधील सुप्रतिष्ठित श्रीमंत घराण्यातला मुलगा आहे. प्रकृती उत्तम, देखणा आणि त्याच्या भोवतालच्या लोकात त्याच्याबद्दल चांगलेच उद्गार काढले जातात. मला वाटते विनोदिनी व त्याची यापूर्वी अनेकदा भेट मुलाखत झालेली आहे आणि माझा ग्रह बरोबर असेल तर सेन विनोदिनीला ओळखतोही. सेनजवळ मी हा विषय काढून कानोसा घ्यावा व त्यांना काय ते कळवावे अशी विनंती गुप्ता दंपतीने केली व मीही ती कामगिरी पत्करण्याचे त्यांना अभिवचन दिले. ती दोघे गेली तोपर्यंत दिवस बराच सांजावला होता. आज इथेच थांबू. हरिओम तत्सत.